सकाळी पिहूला खूप ताप आला होता म्हणून तिला मी हॉस्पिटलला घेऊन आले आणि हॉस्पिटलमध्ये आले ती इतकी रडत होती की मला इंजेक्शन वगैरे नाही घ्यायचं, औषध पण नाही घ्यायचं. तर डॉक्टरला म्हणले मला औषध नको, फक्त चेक करून गोळ्या द्या. तर डॉक्टरांनी पण तिचं ऐकलं, तिला चेक करून फक्त गोळ्याच लिहून दिल्या आणि तिचं झाल्यावर मला पण इंजेक्शन घेतलं, कारण माझे पण हातपाय खूप दुखत होते. आणि जवळच्याच मेडिकलमधून आम्ही लगेच औषधं पण घेतली घरी जातानाच. आणि तिचे केस पण खूप वाढले होते. म्हणलं जाता जाता हिचा हेअरकट पण करावा. तर तिचा हेअरकट केला आणि मम्मीकडे जाऊन मग मी दिवसभर आराम केला, कारण माझंही पोट वगैरे त्यानंतर खूप दुखत होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला थोडं रोडला गेलो होतो तर मलाई दिसली. आम्ही लहानपणी खूप सारी खाल्ली ही मलाई. आणि घरी नंतर संध्याकाळी आमच्या मम्मीची ओटी भरायची होती, तर आम्ही तिघी बहिणींनी असं सगळं ठरवलं होतं की मम्मीची ओटी भरायची. तर आपल्या भारतीय संस्कृतीत आईला देवीचं रूप मानलं जातं, विशेषतः अधिक महिन्यात हा नात्यांचा महिना म्हणून साजरी करतात. आणि ह्या काळात आपल्या विवाहित मुली असो किंवा कुवाऱ्या मुली आपल्या आईची ओटी भरायची आणि सुख समाधान दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. आणि नंतर अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी भरावी. साधारणपणे 3 वर्षातून हा फक्त धोंड्याचा महिना येतो, म्हणून हा आपण असं साजरी करायचं. तर आमच्या पण मम्मी पप्पांनी असं जावयाचं कौतुक म्हणून नाही का त्यांनाही तिघांना बोलवलं होतं, तिन्ही जावयांना. आणि छान छान असा पोळ्यांचा आंबरस असं सगळा स्वयंपाक केला होता. तर आम्ही सगळेजण जेवण झाल्यावर सगळ्यांना असा आहेर वगैरे देण्यात आला, त्यांच्या जावयांचा कौतुक करण्यात आलं. तर हळदी कुंकू लावलं पहिलं मम्मीने आणि आम्हाला तिघींना असं बसवून तिघींना आहेर दिले. आणि छान छान आम्हाला छान वाटलं. आणि मम्मीने अशी आम्हाला जोडवी पण केली होती. आम्ही तिघी बहिणींनी अशी पायात घातली, तर खूप छान वाटत होतं. भेटूया आपण उद्या, बाय.